वेलकम टू द मॅथ्स फॉर मदर. आज आपण पुढचा टॉपिक बघणार आहोत. पुढचा टॉपिक म्हणजे लास्ट टाइम आपण हाऊ टू मेजर द लेंथ हे बघितलं होतं की छोटासा दिलेला सेगमेंट जो तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे आणि तो कसा मोजायचा आहे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं होतं. सी हिअर दिस वन नाव ऑन अ पेज नंबर 60. त्याच्यानंतर 2 पॉईंट्स आहेत, दॅट इज मेजर अँड राईट अँड गेसिंग द डिस्टन्स बिटवीन 2 प्लेस. थोडंसं मी माहिती सांगते की आता मेजर अँड राईट म्हणजे काय, आपल्याला अंदाज लावायचा आहे किंवा मोजायचं आहे आणि मग लिहायचं आहे. तर समजा पेन्सिल पेन कुठली असेल ह्याचा अंदाज लावायचा आहे. तुम्ही किती असेल बाबा, हे 10 सेंटीमीटर आहे का, 15 सेंटीमीटर आहे का, 15 सेंटीमीटर आहे का, ह्याचा अंदाज लावायचा, मग मोजून बघायचं आहे बरोबर आहे का नाही. अँड सेकंड पॉईंट दॅट इज द गेसिंग बिटवीन 2 प्लेसेस. म्हणजे आपण एखाद्या खोलीत आहोत तर खोलीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतचं अंतर किती आहे हा अंदाज लावायचा. आता हा अंदाज तुम्ही कितीमध्ये लावणार बघा बरं. तुम्ही आत्ता जे शिकलाय, काल आत्ता आपण आधीच्या व्हिडिओमध्ये जे बघितलं त्यामध्ये कशाविषयी बघितलं आपण, सेंटीमीटर आणि मिलीमीटर, आणि ज्यामध्ये आपण वी हॅव सीन द रिलेशन बिटवीन सेंटीमीटर अँड मिलीमीटर. आणि मग त्यामध्ये आपण काय लिहिलं, वी हॅव राईट डाऊन देअर दॅट इज 1 सेंटीमीटर इक्वल्स टू 1 मिलीमीटर. हे आपण आधी शिकलो की 1 सेंटीमीटर इक्वल्स टू 1 मिलीमीटर. पण आता 2 भिंतीमधलं जर अंतर मोजायचं तर किती सेंटीमीटर होतील आहे ना प्रश्न. आणि म्हणून आपल्याला त्याच्या पुढचं एक युनिट बघायचं आहे जे आपण आधीही बघितलं होतं, दॅट इज मीटर. 2 ठिकाणांमधलं अंतर जर मोजायचं असेल तर आपल्याला सेंटीमीटर हे खूप छोटं पडणार. 100 सेंटीमीटर, 200 सेंटीमीटर असं आपण किती सेंटीमीटर सांगू शकू, खूपच छोटं युनिट पडणार. मोठं मोजायचं आहे अंतर आपल्याला. म्हणून आपण दुसरं बघणार आहोत, दॅट इज अबाउट मीटर. 1 मीटर इक्वल्स टू 100 सेंटीमीटर. बघा सगळ्यात छोटा आहे मिलीमीटर. मिलीमीटरच्या 10 घेतले आपण 1 सेंटीमीटर केला, सॉरी 10 लिहायचं. मिलीमीटरचा 10 घेतले आपण एक काय केला सेंटीमीटर केला, आणि अशा 100 सेंटीमीटर घेतले आपण किती केले 1 मीटर. आता 1 मीटर तुम्ही गेस करू शकता बघा. 100 सेंटीमीटरच्या ऐवजी आपण म्हणायचं किती 1 मीटर. फॉर एक्झाम्पल आता आपल्याला सांगितलंय दॅट इज 400 सेंटीमीटर. 400 सेंटीमीटर. आता 400 सेंटीमीटरचे आपल्याला मीटर करायचे आहेत. किती 100 येणार आहेत बघा, 1 2 3 4, 1 2 3 4, 400 करेक्ट आहे. आणि प्रत्येक 100 ला आपण काय लिहिणार आहे 1 मीटर 1 मीटर 1 मीटर 1 मीटर. सो टोटल हाऊ मेनी मीटर्स आर देअर 4 मीटर. बट एव्हरी टाइम इट इज नॉट पॉसिबल टू डू दिस. आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की वी हॅव टू डिव्हाइड. आता इथे काय करायचं आपल्याला, when we are converting centimeter into meter we are using this 100. how many times 100 आपण मोजायचं आणि त्याप्रमाणे लिहायचं आहे. सो मोठं युनिट म्हणजे मोठी डिस्टन्स मोजायला आपल्याला हे एक युनिट वापरावं लागेल, दॅट इज मीटर टू 100 सेंटीमीटर. आता त्यालाही प्रश्न आहे की हे झालं की आपण 100 सेंटीमीटर घेतलं आणि त्याच्यापासून आपण मीटर तयार केलं, हे आपण आधी शिकलेलो आहोत. पण आता त्याच्याही पुढं अजून सुद्धा भरपूर डिस्टन्स आहे. जसं की आता आपण विचार करा, आपल्या इंडियाचं कॅपिटल दिल्ली आहे. आपल्या विलेजपासून किंवा आपल्या सिटीपासून दिल्ली किती अंतरावर आहे, खूपच लांब आहे. हे मीटरमध्ये पण मोजता येणार नाही आपल्याला, त्याच्यासाठी पण मोठं युनिट वापरावं लागणार आहे. दॅट युनिट इज कॉल्ड एज द किलोमीटर. ते युनिट म्हणजे आहे दॅट इज किलोमीटर. मग हे किलोमीटरचं काय बघा बरं, 1 किलोमीटर इक्वल्स टू 1000 मीटर. सी हिअर आपण आता बघितलेलं, सॉरी METRES, मला कन्फ्युजन होतच जरा. सो हिअर बघा आपल्याला मोजायला अजून प्रॉब्लेम कुठे आहे, येस आपल्याला मोजताना हा प्रॉब्लेम आहे की सगळीकडेच हा प्रॉब्लेम केला मी.
MRE सॉरी हा ओके हां तर किलोमीटर 1 किलोमीटर इक्वल्स टू 1000 मीटर्स. आता ह्याचा वापर आपल्याला करायचा आहे म्हणजे कसं दोन गावांमधलं अंतर आपल्याला मोजण्यासाठी ह्याचा वापर करावा लागतो. मग आता बघा बरं 1 किलोमीटर इक्वल्स टू 1000 मीटर. मग जर 4 किलोमीटर असेल तर 4 किलोमीटर्स. मग 4 किलोमीटर इक्वल्स टू हाऊ मेनी मीटर्स 1 किलोमीटर इक्वल्स टू 4000 म्हणजे आपल्याला हे 1 किलोमीटर इक्वल्स टू 1000 मीटर. 4 किलोमीटर इक्वल्स टू 4 मल्टिप्लाय बाय 1000 मीटर्स दॅट इज इक्वल टू 4000 मीटर्स. मल्टिप्लिकेशन का केलं आता इथं सोपी गोष्ट लक्षात ठेवायची आहे. विच इज द लार्जर वन. किलोमीटर इज द लार्जर वन and meter is a smaller one. When we are going to from larger to the smaller we are going to multiply. बघा दोन्ही गोष्टी मी इथे सांगतेय. जेव्हा आपण मोठ्याकडून लहानाकडे जातो फ्रॉम द वी आर कन्वर्टिंग लार्जर टू द स्मॉलर वन वी आर गोइंग टू मल्टिप्लाय. कितीने मल्टिप्लाय करायचं आहे. व्हेन वी आर कन्वर्टिंग सेंटीमीटर इनटू मिलीमीटर 2 सेंटीमीटर इक्वल्स टू हाऊ मेनी मिलीमीटर 20. व्हाय इज इट सो. मल्टिप्लिकेशन इज देयर. 1 meter equals to 100 centimeter. 2 meter equals to 200 centimeter. आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे लक्षात घ्यायचं. मोठ्याकडून लहानाकडे जाताना मल्टिप्लिकेशन करायचं आहे म्हणजे आपल्याला ते सोपं जातं. तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आता ह्याच्यावरती गणित फार नाही आहेत तुम्हाला थोडीशीच आहेत पण हे लक्षात ठेवायचं आहे. थोडीशी काही गणित आपण त्याच्यावरती घेऊया. वरची मी जी आहे मी तशीच ठेवते. आता आपण त्यातला काही भाग म्हणजे गणित स्वरूपात बघूया जो विचारला जाणार नाही पण आता तुम्ही जर करून ठेवला तर 5th आणि 6th ला तुम्हाला सोपा जाणार आहे. सो बघा 1 सेंटीमीटर इक्वल्स टू 10 मिलीमीटर. सो 5 सेंटीमीटर इक्वल्स टू किती येणार 5 मल्टिप्लाय बाय 1 चे जेवढे आहेत त्याला मल्टिप्लाय करायचं आहे 10 मिलीमीटर्स. किती येणार मग येस इट्स इक्वल टू 50 mm. नेक्स्ट समजा 10 मीटर हियर इट इज 10 मीटर इक्वल्स टू 10 मल्टिप्लाय बाय सेंटीमीटर मध्ये करायचं आपल्याला 100 करावं लागेल 100 which is equal to 10 multiplied by 100. How many zeros? 1 2 3 zeros and here comes the 1000 centimeters. Okay, next बघा आता if it is 10 kilometer equals to 1 kilometer equals to 1000. So 10 multiplied by 1000 equals to here 1 multiplied by 1. How many zeros? 1 2 3 4. 1 2 3 4. So 10,000. What is this? Meters. ओके डू यू अंडरस्टँड इट. म्हणजे आपल्याला फक्त मल्टिप्लिकेशन करायचं आहे जर मोठ्याकडून लहानाकडे जायचं असेल तर. आता लहानाकडून मोठ्याकडे कसं यायचं हा भाग आता तुम्हाला नाही आहे. नेक्स्ट इयर तो तुम्ही शिकणार आहात. आता आपण फक्त शिकायचंय मोठ्याकडून लहानाकडे जाणारा भाग. नाव ह्याच्यावरती तुम्हाला एक एक्सरसाइज आहे दॅट इज ऑन पेज नंबर 63. सी द एक्सरसाइज. एक्सरसाइज मधला काहीच भाग मी इथे लिहितेय सगळा क्वेश्चन लिहित नाहीये. काय दिलेलं आहे हियर नेम ऑफ द cities given. See here timetable below list of place between Wardha and Nagpur and their distances in kilometers. किलोमीटर मध्ये बरं का. Study it and answer the following questions. तर पहिला मी डिस्टन्सेस लिहितेय. पहिला कोणता आहे दॅट इज वर्धा. वर्धा 0, वरुड 7, सेलू रोड 14, तुळजापूर that is 24, सिंधी 32. आता इथे मावत नाही म्हणून मी खाली लिहितेय. ऍक्च्युअली इट्स आडवा आहे that is गुंगाव that is 60, अजनी that is 76 and Nagpur that is 79. What
what is given actually this? हे काय आहे actually? If we started journey from वर्धा, जर आपण वर्धापासून स्टार्ट केलंय, पहिलं गाव कोणतं राहणार? वरुड at 7 kilometers. After that 14 kilometers we will get the Selu Road. After 24 kilometers Tulzapur. At 32 Sindhi. Bungaon at 60, 76 Ajni and 79 Nagpur. म्हणजे तेवढ्या डिस्टन्सवर तुम्हाला ती गावं मिळणार आहेत, त्या गावाला तुम्ही पोहोचणार आहात. मग आता क्वेश्चन काय विचारलेला आहे? So now we are going to solve the first question. See here, what is the first question? From which place the distances of all other places been measured? कुठून मोजायला चालू केले? झिरो जिथून आहे तिथून चालू करतो आपण. झिरो पासून चालू करतो ना मोजताना बघा, पट्टीवरती 0 1 2 3 4 तिथून चालू केलेलं आहे. मग इथे 0 कुणाकडे आहे? येस, इट्स ॲट द वर्धा. सो द डिस्टन्सेस मेजर्ड फ्रॉम Wardha. Next, second one. How far is Tulzapur from Wardha? Wardha pasun Tulzapur. Yes. Tulzapur at 24 kilometers from Wardha. Already distance दिलेला आहे आपल्याला. Third one. What is the distance between Sindhi and Nagpur? आता सिंधी आणि नागपूर. सिंधी 32 वर आहे आणि नागपूर 79. डिस्टन्स बिटवीन सिंधी अँड नागपूर. काय करायचं आपल्याला आता इथे? वी हॅव टू सबट्रॅक्ट दिस. 79 मायनस 32. व्हाय? कारण की फ्रॉम 0 वी आर कॅल्क्युलेटिंग. 0 पासून हे 32 वर आहे आणि 0 पासून हे 79 आहे. 32 नंतर हे आपल्याला मध्ये आलेली गावं आहेत, पण 79 टोटल डिस्टन्स आहे, मध्ये कुठेतरी सिंधी आहे. सो वी हॅव टू सबट्रॅक्ट इट. 9 minus 2 that is 7. 7 minus 3 that is 4. So distance between Sindhi and Nagpur is 47 kilometers. And fourth question now, what is the distance between Selu Road and Ajni? Now the Selu Road 14. परत तसाच क्वेश्चन आपल्याला लिहायचा आहे. that is distance between Selu Road and Ajni. आता Selu Roadचं डिस्टन्स किती आहे? 14 आहे. अजनीचं किती आहे? 76 आहे. we have to minus it. I am going to subtract here now. काय आहे बघा? that is Ajni 76 minus Selu Road 14. किती येणार? 6 minus 4 2 and 7 minus 1 6. 62 kilometers. 62 kilometers. हे आपल्याला या टेबलवरून फक्त आन्सर सांगायचे होते. ज्यांना लक्षात येत नाही त्यांच्यासाठी मी थोडासा कॅमेरा ॲडजस्ट करते. सीआर ओके. सो यातून आपल्याला हे कळणार आहे की डिस्टन्सेस कसे कॅल्क्युलेट करायचे आहे. ह्याच्या पुढचा जो पार्ट आहे, जो जरा फ्रॅक्शनचा पार्ट आहे, जो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.